भगवंतानं अर्जुनाला सांगितलं, आता जर का या घोड्यांची गुडघे मी दाबायला लावले नसते तर तो मुकुट आहे तिथंच असता, फक्त त्या मुकुटात तुझं मुंडकं पण गेलं असतं. इथे भगवंताची ईश्वरत्व भगवत्ता सिद्ध होते. अजून गडबड. आणि भागवतात तर त्या दुर्वासांना जेवण द्यायला गोपी जायला निघाले. मध्ये यमुना वाहत होती. म्हणजे आता कसं जाणार, घरी आलेल्या बामणाला जेव घातलं पाहिजे म्हणले. तर भगवंताने सांगितलं, भगवंतांनी जेवण केलं. म्हणले भगवंत जर तृप्त असतील तर हे यमुने तू आम्हाला मार्ग दे. मार्ग मिळाला. वस्तुतः भगवंत कोण आहे तर वसुदेवाचे पुत्र आहे, यशोदेचे पुत्र आहे. त्या गोपींच्या पेक्षा वयानं लहान आहेत, त्यांच्याबरोबर वाढले, पण ते अशी भगवत्ता प्रकट करतात. आणि सगळ्यात मोठं भगवंताचं वेगळेपण कुठे प्रकट झालेलं आहे, या महाभारताच्या युद्धामध्ये. जेव्हा कर्ण आणि यांचं युद्ध सुरू झालं, ती कर्णाची वासवी शक्ती भगवंतानं काढून घेतली. युद्धाची जेव्हा तयारी सुरू होती, त्या युद्धाच्या तयारीच्या वेळेला कोण रथी, कोण महारथी, कोण अर्धरथी, कोण पदाती, असं सगळं सुरू होतं. तर भीष्मांनी कर्णाला अर्धरथीमध्ये सुद्धा गणलं नाही. जेव्हा गणना सुरू झाली, कर्ण फुशारक्या करू लागला थोडा, आणि दुर्योधनाला म्हटला, या म्हाताऱ्याच्या नादी लागू नकोस. तशीच वेळ आली, एकटा मी सूतपूर्ण कर्ण, सूतपुत्र कर्ण त्या अर्जुनाला एका क्षणात लोळवीन म्हणले, माझ्याकडे दिव्य वासवी शक्ती. विष्णू उभे राहिले, बोलायला नाही. कर्णा, गमजा काय करतोस? बायकात बहु बडबडला, बालिश बहु बायकात बडबडला. त्या उत्तराच्या वेळेला मोरपंतांनी आर्या वापरली. गमजा करतोस? वीर माणसं बोलत नसतात, त्यांची कृती त्यांच्या सामर्थ्याचं प्रकट भाष्य असतं. तुला खरंच असं वाटतं तो भगवान गोपालकृष्ण ही वासवी शक्ती तुझ्याजवळ ठेवेल म्हणून? आणि फुशारक्या मारताना सुद्धा कर्ण म्हणतो, नाही, ती सहज काढून घेणं फक्त त्याला शक्य आहे. आणि महाभारतीय युद्धामध्ये तेच झालंय. जेव्हा प्रत्यक्ष कर्ण आणि अर्जुन समोरासमोर उभे राहणार अशी वेळ आली, आणि ती वासवी शक्ती कर्णानं अर्जुनासाठी राखून ठेवली. ती एक गोष्ट जाता जाता सांगतो, आपण कर्णाला दानशूर म्हणतोय, कर्ण दानशूर नाहीये, कर्ण व्यापारी आहे. तुम्ही कर्णाच्या दानशूरतेचे सगळे प्रसंग बघा, काही मिळाल्याशिवाय कर्णानं काही दिलेलंच नाही. काहीतरी मिळवलं आणि मग दिलं. ती वासवी शक्ती इंद्राकडनं मिळवली, आणि जेव्हा अर्जुनाच्या साठी ती वापरायची वेळ आली, त्या दिवशी भगवंताने अर्जुनाला कर्णासमोर आणलाच नाही. उभं कोणाला केलं? उभं घटोत्कचाला केलं. आणि तो घटोत्कच एकेकाची विकेट पाडू लागला. आणि दुर्योधन म्हणला, अर्जुन कर्णा, आता जर हा मेला नाही तर आम्ही शिल्लक राहत नाही. म्हणली ही अर्जुनासाठी ठेवली. अबे मी जिवंत राहिलो तर राजा होईल ना. मेजॉरिटी येऊन गेली, पंतप्रधान पदाचा उमेदवारच पडून गेला, काहीच उपयोग आहे. काश्मीरमध्ये असं झालं. शेवटी दुर्योधनानं कर्णाला फशी पाडलं, आणि ती वासवी शक्ती कर्णानं घटोत्कचावरती वापरली. कर्ण नील, बॅटरी डाऊन, विदाउट रिचार्जचं सिम कार्ड, मिस कॉल बी मारता येईना बाऊले. आता हे तर प्रकरण आटोपलं. घटोत्कच मेल्याचं कळलं. आमचे भीम दादा, त्यांची युनिव्हर्सिटी इथली नाही. बघा तुम्ही, अख्ख्या भगवद्गीतेत त्या महाभारतात भगवंतानं गीता युधिष्ठिराला ऐकवली का? नाही. युधिष्ठिर तो युधिष्ठिर. भीमाला ऐकवली का? हे तू काही बी सांग, मला जे करायचं तेच करी. हे फक्त मधलं जे होतं, टू बी ऑर नॉट टू बी, अर्जुनजी, त्याला मात्र ऐकवली. आता ते घटोत्कच जमिनीवर पडल्यावर भीमाला जोरजोरात रडू लागला. बरं, त्याचं रडणं म्हणजे सगळ्या नॅशनल चॅनलची एकाच वेळी बोंबलली. सकाळी 5 वाजता बोंबलतात तशी. अरे माझ्या घटोत्कचा असा कसा मेला, आता मी काय करू, अमुक करू, डमुक करू, वगैरे वगैरे. भीम खूप रडला. आणि त्याचा सगळा तो पहिला फ्लो मेंडेटरी ओव्हर्स निघून गेल्यानंतर कृष्णानं हळूच त्याच्या पाठीवर हात फिरवून म्हणलं, दादा आता पुरे, इट इज इनफ नाऊ. मग त्याला शांतवन करून शिबिरात आणलं. घटोत्कच रडलाय बरं खूप. आपलं भीम खूप रडला, कारण घटोत्कच त्याचा मुलगा आहे. आणि मग भीम कृष्णाला म्हणतो की कृष्णा, घटोत्कचाला नसतं वाजवता आलं काय?
तर कृष्णाचं वाक्य फार महत्वाचं आहे. भीम कृष्ण म्हणतात, भीमा घटोत्कचालाच जर वाचवायचं होतं तर दुर्योधन काय वाईट आहे म्हणजे. म्हणून भगवान गोपाल कृष्णांची प्रतिज्ञा आहे ना, परित्राणाय स्वाधूनामे परित्राणाय स्वजनानाम नाहीये. मी माझ्या माणसांना वाचवण्यासाठी जन्म घेतला, नो. परित्राणाय साधूनाम. कारण धर्मराज्याची संस्थापना हे भगवंताच्या जीवनाचं ध्येय आहे. पांडव हे त्याचं साधन आहे, साध्य नाहीये. फार विलक्षण आहे भगवंताचं चरित्र. सगळं युद्ध झालं आणि तो सगळा रक्तपात वगैरे सगळा बघितला आणि तो युधिष्ठिर कोलमडला ना परत. तो नाही म्हणले, आपल्याच माणसांच्या रक्ताने डागाळलेलं हे सिंहासन याच्यावरती मलेकी बसायची. म्हणले मग निवडणुकीच्या अगोदर सांगायचं ना, अजून एक उमेदवार उभा केला असताना. शपथविधीच्या वेळेला कायले पळते म्हणली इकडे तिकडे. पण भगवंताचं मोठेपण हे. भगवंत मोठे कुठे तर युधिष्ठिर म्हणला आता मला क्लेब्य आलं. पहिल्यांदा अर्जुनाला आलं होतं म्हणून पहिला अध्याय जो अर्जुन विषाद योगे, आता यांचं सुपर मेलोड्रामा सुरू झाला. मला क्लेब्य आलं म्हणले, मी सिंहासनावर बसत नाही. अभि म्हणले सगळी मॅच जिंकलो म्हणले, मॅन ऑफ दी मॅच घ्यायला जात नाही, नंतर वाटून घेऊ म्हणले आपापसात. म्हणले मग माझ्या मनातलं हे क्लेब्य काढण्यासाठी काय केलं पाहिजे. भगवंत किती चतुर आहे. कृष्णाला सांगितलं आता राजसूय यज्ञ कर, म्हणजे एका युद्धामुळे मनावरती झालेला परिणाम घालवण्यासाठी दुसरं युद्ध करायला सांगितलं. कृष्ण इथे मोठे आहेत का. अलीकडच्या जर घटना आपण बघितल्या टीव्हीवरच्या किंवा मिलिटरीमध्ये संरक्षण शास्त्रामध्ये असलेल्या लोकांना जर विचारलं, एखाद्या वैमानिकाचं जर विमान कोसळलं तर विलक्षणरित्या तो वैमानिक पॅराशूट जम्प करतो आणि बाहेर येतो. आता ते विमान कोसळलं, विमान नष्ट झालं, हा वैमानिक खाली उतरला, त्याची ट्रीटमेंट काय आहे. तर ज्या प्रकारच्या विमानातनं उड्डाण करत असताना त्याचं विमान क्रॅश झालं आणि अपघात झाला, त्याच प्रकारच्या दुसऱ्या विमानाचं इमिजिएट टेक ऑफ करण्याची त्याला संधी दिली जाते. की तुझ्या हातून जे विमान पडलेलं आहे या धक्क्यातनं सावरण्यासाठी तसंच दुसरं विमान उडवायचंय तुला. इमिजिएट ऑल ऑफ ए सडन या विमानातनं उतरला, जमिनीवर उतरला आणि त्या विमानात बैस. का एकदा का या विमानातनं असा असा अपघात झाल्याचा धसका त्यानं घेतला तर जन्मात तो ते विमान उडवणार नाही. युद्धशास्त्राचा अलीकडचा हा सिद्धांत आहे की त्या वैमानिकाला परत दुसऱ्या विमानात बसवायचं. म्हणजे आता हे उडव, काही काळजी नको, डोंट वरी, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. युधिष्ठिराच्या मनातलं युद्धोत्तर क्लेब्य घालवण्यासाठी भगवंतानं राजसूय यज्ञ करायला लावला आणि जे राजे धर्मक्षेत्रावरती कुरुक्षेत्रावरती लढले होते त्यांच्या अंगणात जाऊन युद्ध करायला सुरुवात केली. की तो घोडा पुढे जाणार, मग तिकडनं तो घोडा येणार तो राजा, मग युद्ध होणार, नाही तर मग कॉम्प्रोमाइज करणार. ही भगवंताची ईशत्व म्हणजे भगवंत आहे तो कोणाकडनं मागू, हॅलो आता काय करू असं विचारायला जात नाही. आणि पुढचा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे. जेव्हा तो गुरुपुत्र अश्वत्थामा ब्राह्मण आहे, सर्वज्ञ चक्रधरांचा जन्म ब्राह्मण कुळातला आहे. एक सूत्र असं दिले, गुरुवा बालवृद्धवा ब्राह्मणवा बहुश्रुतम आतताईन मायांतम हन्याद एवा विचारयन. आतताई म्हणजे अतिरेकी. अतिरेकी कोणाला समजावं, गुरुपूजनीय आहेत. बाल जो आहे छोटस पोरगे खेळतंय या प्रांगणामध्ये, गोंधळ करतंय, समजा हे गुच्चू बेस रे, काही म्हणण्याची गरज नाही, ते बाल आहे, त्याला खेळूच द्या ना. वृद्ध, एखादा वृद्ध आहे, खोकला येतोय, प्रवचन चालू आहे, बाबा खोकलू नका, वृद्ध आहे खोकलू दे, त्याला काही त्रास नाही त्यांचा. आम्हाला ब्राह्मण ज्ञानसंपन्न आहे, शुचिष्मंत आहे, संपन्न चरित्र आहे, संध्याकाळी अंडा गुरुजीच्या गाडीवरती खायला जाणारा नाहीये तो ब्राह्मण. त्याला नमस्कार करा. आणि 5वा शब्द वापरलाय बहुश्रुत. केवढी मोठी व्याख्या आहे. या एका व्याख्येमुळे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला पूजनीय ठरतात. ते बहुश्रुत आहे. सगळ्या अनेक इझम्सचा अभ्यास त्यांनी केलेला. या 5 माणसांना सतत पूजावं असं महाभारत म्हणतं. गुरुवा बालवृद्धवा ब्राह्मणवा बहुश्रुतम, सतत त्यांचा आदर करावा. पण छोटस लेकरू मंडपात खेळते आणि त्या दीप प्रज्वलनातली समय घेतली आणि कनातीला आग लावता, अरे वा रे वा काय छान पेटून राहिला, आपलंच लेकरू होईना. मी एके ठिकाणी जेवायला गेलो, जुनं घर होतं बाबा, आणि असे असे पाटपिट मांडलेले, रांगोळ्या वगैरे घातलेल्या, आणि आमच्या पाटाच्या समोरच एक समोर पाट असा मधच ठेवलेला,
आम्ही बसलो जेवायला, त्या बाईनं वाढायला सुरुवात केली वगैरे. तेवढ्यात एक माणूस आला, अजून कोणीतरी पाहुणा. पूर्वीचे काही माणसांची मनं मोठी होती, घरं छोटी असली तरी चला चला बसा जेवायला. तर म्हणले बसा इथं. तर हा मालक म्हणला अगं त्यांना पाठ दे ना. ती म्हणे आता पाठ नाही ना. पण तो पाठ समोर पडला, माझ्या समोरच पाठ पडला होता. मालक म्हणतात यांना पाठ दे बसायला, आणि बाई म्हणते पाठ नाही. असं कसं म्हणते बाई, समोर एक पाठ रिकामा पडला विनाकारणच. मग त्या आलेल्या पांथस्थाला द्यायला काय हरकत आहे. तर तो पोरगा पाठ उचलू नको म्हणले ते. ते पोरानं ऐकलं, शेवटी पाठ उचलला. तर तिच्या पोराचं कार्यक्रम तिथे झालेला होता. आई निवडी जेवायला घेणार बाबा म्हणून पाठ ठेवला होता. किती वेळ, मय लेकरू आहे, गुणाचं लेकरू आहे, त्याच्या बापासारखं नाही, मय ऐकतं सगळं, माया पोराचं आहे, राहू दे असं करते काही. विनोबाजींचं वाक्य फार सुंदर आहे बाबा. माझं माझ्या मुलावर प्रेम आहे म्हणून त्याच्या पोटातल्या जंतांवरही मी प्रेम करावं का. भगवान कृष्णांचं सर्वज्ञांचं आपल्यावरचं प्रेम असं आहे, त्यांचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपल्या पोटातले जंत बाहेर पडावे ही त्यांची इच्छा आहे. भगवंताचं मोठेपण असं आहे, तो जो अश्वत्थामा आहे तो ब्राह्मण आहे, तो गुरुपुत्र आहे, तो सर्वता अवध्य आहे. पण ज्या क्षणाला तो अतिरेकी झाला आणि ब्रह्मास्त्राचं अभिमंत्रण करून त्याने उत्तरेच्या गर्भावरती सोडलं, तिथे एका क्षणात भगवंताने निर्णय घेतला, हा लेखाचा ब्राह्मण असला तरी काय झालं, हा गुरुपुत्र असला तरी काय झाला, याला शिक्षा झालीच पाहिजे. पण भगवंताचं एक आहे, जेवढ्या प्रमाणात गुन्हा तेवढ्या प्रमाणात शिक्षा. आमची मुलं बाळा आमच्यापासून दूर का जातात ते, एकतर आम्ही मुलांच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करतो, किंवा मुलांनी केलेल्या गुन्ह्यापेक्षा त्यांना जास्त शिक्षा देतो. ऑल ऑफ ए सडन आमच्या घरात 22 वर्ष राहिलेली मुलगी रात्रीतनं कोणाचा तरी हात धरून पळून जाते, लग्न करते, आई बापाला सोडते. मुलीचा दोष नाही, तो आई बापाचा दोष आहे. माझी प्रार्थना आहे तुम्हाला या सगळ्या चिंतनीच्या माध्यमातून, रोज तुमच्या मुलाचा आणि मुलीचा मोबाईल चेक करा. तुमची मुलं आणि मुली कोणाबरोबर संपर्क ठेवतात याचा विचार करा. आणि आईबाप होण्यापेक्षा आपण आपल्या मुलांचे मित्र होण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आमची मुलं आमच्यापासून दूर जातील. त्या अश्वत्थामेने जेव्हा ते अस्त्र सोडलं, ती उत्तरा गडबडा लोळते. पहिल्यांदा तिने तिच्या आजी सासूला बोलवलं, कुंतीला, उपयोग नाही झाला. सासूला बोलवलं, द्रौपदीला, उपयोग नाही झाला. आणि त्या दोघींनी सांगितलं की बाई, या इलाजाचा एकच डॉक्टर आहे आणि तो सर्वज्ञ भगवान गोपाल कृष्ण आहे. आणि उत्तरेने भगवंताचं आवाहन केलं. भगवंत युद्धभूमीवरती आहे. सांगितलं, भगवंता आता तुझ्या वाचून मला तरुणोपाय नाही. ही जी टोटल सरेंडर असा इंग्रजी शब्द आहे, खरं म्हणजे तो कमी आहे. सर्वस्व समर्पण हा उत्तम शब्द आहे त्याच्यासाठी. आणि साक्ष अशी आहे, भगवंताने सर्वांसमोर प्रतिज्ञा केलेल्या आहेत 3. पहिली प्रतिज्ञा आहे, मी जर आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं असेल तर हा मुलगा जिवंत होऊ दे. पहिली प्रतिज्ञा. दुसरी प्रतिज्ञा आहे, मी जर संपूर्ण जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे मिथ्याचरण केलं नसेल तर हा मुलगा जिवंत होऊ दे. आणि तिसरी प्रतिज्ञा आहे, मी जर संपूर्ण आयुष्यात कधीही शत्रूला पाठ दाखवली नसेल तर हा मुलगा जिवंत होऊ दे. आपण विचार करा, मला वेळ नाही काढायचा. भरपूर गंभीर प्रतिज्ञा ती आहे. थोडंसं चिंतन करा बरं. पहिलं वाक्य काय, मी जर आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं असेल तर हा मुलगा जिवंत होऊ दे. तुम्ही म्हणू शकाल परमात्मा गोपालकृष्ण ब्रह्मचारी होते असं म्हणू शकाल? एकदा तर नारदांनाच प्रश्न म्हणले, नारद देवा, एवढ्या म्हणली तुझे एवढे सगळे वाडे महाल, सगळ्या वस्त्या, इंदिरानगर झोपडपट्टी तुझीच, राजीव गांधी नगर तुझंच, अमुक तुझंच, म्हणले कुठूनही फॉर्म भरला तू निवडून येतेस म्हणले. म्हणली इतक्या सगळ्या बायांकडे जायला तुला वेळ मिळतो का? जिच्याकडे तुला जायला जमत नसल. नारद किती हुशार आहे. सेकंड हँड काही नको त्याला. जिच्याकडे तुला जायला जमत नसेल अशी एक बाई आपल्याला देन म्हणले, काय करायचं? नारद म्हणले, भगवान म्हणले काही हरकत नाही ना, मी एक काय, मी सगळं द्यायला तयार. तू स्वतः जा आणि जिच्या महालात मी नसेल ती तू घेऊन घे. आणि कथा अशी आहे, नारद सगळीकडे फिरले, नारदांना भगवंत सगळीकडे दिसले. सर्वज्ञता काय आहे ती ही आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी भुज लतेज समीर रवी शशी काष्ठा दिकी असे भरला, स्थिर चर व्यापून तो परमात्मा दशांगुले उरला. सगळीकडे ते दिसले. आपण पुढे सरकूया. भगवंताला सोकॉल्ड आपण ब्रह्मचारी म्हणू शकतो का? नाही म्हणू शकतो. दुसरी प्रतिज्ञा होती,
मी आयुष्यात कधीही काया वाचा मनाने मिथ्याचरण केलं नसेल तर हा बाळ जिवंत होऊ दे. काय हो चरित्र, आईला खोटं सांगितलं, मै नाही माकानं काय. त्या जरासंधाला उल्लू बनवलं. गतवर्षी मी सांगितली हंस आणि डिंभकाची कथा. हंस नावाचा एक पक्षी मारला आणि जाऊन त्या हंस डिंभकाला सांगितलं की आम्ही हंस मारलाय. त्या दोघांचं इतकं प्रेम होतं, हे जरासंधाची पॉवर होती, त्या दोघांचं इतकं प्रेम होतं की हंस मेला आहे या अफवेने डिंभकाने नदीमध्ये प्राण दिले. कृष्ण म्हणले तू मेलाय का, डेथ सर्टिफिकेट घ्या म्हणले. पहिल्यांदा त्याचे हे नंतर येतात म्हणे, खाणारे पिणारे असताना ते नंतर उगवतात म्हणले. एकदम तो मेल्याचं कन्फर्म झालं, डेथ सर्टिफिकेट कृष्ण हंसाकडे गेला, हंस नावाच्या राक्षसाकडे. त्या सांगितलं नालायका, तुला लाज वाटली पाहिजे, तू मेल्याची खोटी बातमी डिंभकाला सांगितली, त्याने आत्महत्या केली, त्याने खरोखर आत्महत्या केली, तरी तू जिवंत आहे. 7 अजूबे इस दुनिया में 8वीं अपनी जोडी, कायले गाणं म्हणतो म्हणे तू मर ना. आणि तो हंस मेला देवा, त्यानं आत्महत्याच केली. इतका लबाड जमते काय असं, आपण सांगून बघा बरं. जमतच नाही एवढं मिथ्याचरण. किती किती उदाहरणं देतील. एकट्या जरासंधाला किमान 16 वेळा या भगवंताने पाठ बघली. म्हणले रणांगणात तो पळून गेलो नसेल तर हा बालक जिवंत होते. ज्याला आपण विरोध धर्म हा शब्द वापरला आहात, तो इथे प्रकट होतो भगवंताचा. आणि भगवताची भगवत्ता अशीच आहे, परस्पर विरोधी पण परस्पर पूरक लक्षणानं जो युक्त असतो तो भगवंत. लक्षात घ्या. आपण भगवंत साधा सोपा कसा सांगता येईल समोरच्याला. रेल्वेमध्ये ख्रिश्चनांचे प्रचारक त्यांची पुस्तकं विकतात, नवा करा, सेकंड टेस्टिमोनियल ऑफ दी बायबल. आमच्या लोकांना माहित नाही. अशी आपल्या धर्मात तर काय खूपच देव यायचं म्हणले, कृष्ण यांचा दत्त यांचा म्हणे शंकर यांचे शंकरराव ते मारामाऱ्या ते लुटून देतात ना, बाजी मारून देतात. मी म्हटलं इकडे गेला का, तुला सांगतो मी माझा धर्म काय. आपल्याला माहित हवंय परस्पर विरोधी पण परस्पर पूरक लक्षणांनी युक्त तो भगवंत. कृष्णस्तु भगवान स्वयं, भगवंत असा आहे. हा विरोध धर्म असा प्रकट होतो. आणि इतिहास असा आहे की या 3 प्रतिज्ञा केल्यानंतर ते बालक जिवंत झालं. आणि त्याचं नाव आहे परीक्षिती, जो श्रीमद भागवताचा अधिकारी श्रोता आहे. भगवंताची भगवत्ता म्हणजे भगवंताचं ईशत्व. ईश शब्द ईश शासनात. आणि शासन म्हणजे काय, तर बघ कल्याणची काळे आमदार म्हणून निवडून आले. किती वर्ष हो, 5 वर्ष. क्षमा करा गंमत म्हणून तुमचं नाव आहे. नरेंद्रभाई मोदी निवडून आले. किती वर्ष हो, 5 वर्ष. ईश्वरत्व म्हणजे सत्ता नव्हे, शासन. आणि नुसतं भौतिक वस्तूंवर नाही, अंतःकरणावरती शासन. 5 वर्षाचं शेंबड पोरग आहे भगवान कृष्ण. आणि सांगतं वरुणाची पूजा करू नका, गोवर्धनाची पूजा करा. आणि सगळे बुड्ढे बाड्डे ऐकतात ना, म्हणून लहान मुलांना बोलू द्यावं, ते प्रामाणिक असतात. एका घरामध्ये एक पोरग बोलतच नव्हतं, 5 एक वर्ष झाले. बाबा हा बोलतच नाही. मग काय बाबा आपलं तोंड देईल त्या. माय माझ्या घरी समस्या, मी जास्ती बोलतो, बाबा हा बोलतच नाही. मग इतके सगळे नवस केली. एके दिवशी पोरगा बोलू लागला, चांगला तू बोलू नका, तुला काही समजत नाही, तू कशाला बोंबलत होता. हा बोलत नाही. परस्पर पूरक परस्पर विरुद्ध काही भानगडी कळत नाही आपल्याला. लहान पोरं प्रामाणिक असतात, त्यांना बोलू द्यावे. तो परीक्षिती जगलाय. तो जन्माला आल्यानंतर डोळे उघडत नव्हता. खूप लोकांना बोलवलं, आय स्पेशालिस्ट, डॉक्टर डोळस, डोळ्यांचे डॉक्टर, डॉक्टर डोळस त्यांचं नाव. आमचा एका तबलजीला रात्री कीर्तन झालं, सकाळी तो म्हटलं महाराज तुम्ही आणि तुमचे भाऊ दोघांनी मिळून किती छान कीर्तन केलं. म्हटलं माझा दुसरा भाऊ केव्हा आला. आणि रात्री तुम्ही होते, तुमच्या बाजूलाच होते. तुमच्याच सारखा शर्ट, तुमच्याच सारखा फेटा, तुमच्यासारखी शाल बी तशीच पांगली, तुम्ही जे बोलायचे तेच ते बोलायचे. मी म्हटलं अरे बाप्पा, याला एकाच्या जागी 2-2 दिसू लागले. काय करा. एक जण आमच्या गावात डॉक्टर डोळस आहेत, डोळ्यांचे डॉक्टर आहेत, डोळस आहेत. त्यांच्याकडे आपण म्हणलं डॉक्टर साहेब अपॉइंटमेंट घेतली, 100 रुपये बाहेर भरले, आतमध्ये गेलो. म्हटलं डॉक्टर हे आमचे तबलजी आहे ना, रात्रीत 2-2 दिसायला लागले. ते म्हणले ते बरोबर, पण हे सांगायला तुम्ही चौघं कशाला आलात. ते सांगायला तुम्ही चौघं कशाला आलात. म्हणजे तुम्ही पण चला, आपण नवा डॉक्टर शोधूया. आपले डॉक्टर काय कामाचे. एका डॉक्टरनं बोर्ड लावला 15 दिवसात दारू सोडवा. आम्ही आमच्या एका तयार समाधी सिद्ध असलेल्या मित्राला त्याच्याकडे पाठवलं. डॉक्टर दिस इज चॅलेंज फॉर यू. नो प्रॉब्लेम,
मी चॅलेंज घेतला म्हणले. जो लागला तो डॉक्टर त्याच्या माग, हा 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 15 दिवसात त्याची दारू सुटली राव. मी म्हटलं डॉक्टरच्या सकाळी घरी गेलो 16व्या दिवशी फुलाचा हार घेऊन. लोकांनी त्याला की आम्ही घेऊन जातो घरचं नाही खर्च. गुड मॉर्निंग करू, डॉक्टरला गळ्यात हार घालू, नारळ देऊ, पाजला तर 1 कप चहा पिऊ, अभिनंदन करून परत येऊ. तर त्याची बायको म्हणली अजून डॉक्टर तर उठलीच नाही. म्हणले रात्रीची त्यांची उतरली नाही, पेशंटची बंद झाली. काय उपयोगाचा डॉक्टर. भगवान गोपाल कृष्ण असे परी बैसका न मोडे अंतरीची. भगवंताची भगवत्ता इथे. भीमसेन जोशी गायला बसले, 2 तानपुरे लावले छान, षड्ज पंचम षड्ज निषाद लागलाय आणि भीमसेन जोशी गातात. ते सगळा कार्यक्रम संपला आणि एक जण म्हणला का म्हणले हे काबर लावलं होतं माग. म्हणजे ते गाण्यासाठी. त्याचा तर आवाजच येत नव्हता म्हणले, तुमच्या आवाजात त्याचा आवाज दबून जात होता. तर भीमसेन जोशी म्हणले त्याच्या आवाजात माझा आवाज जाणे किंवा माझ्या आवाजात त्याचा आवाज मिक्स होणे हेच तर अनुसंधान आहे. परी बैसका न मोडे अंतरीची हे भगवंताचं लक्षण आहे. या सगळ्या 3 प्रतिज्ञा करून ते बालक जिवंत राहिलं आणि तरीही भगवंताची भगवत्ता कुठे संपली नाही. केवढा स्थितप्रज्ञ आणि स्थिर प्रज्ञ. एवढं सगळं युद्ध झालं. 5 मिनिटात थांब. एवढं सगळं युद्ध झालं आणि तो धृतराष्ट्र जिवंत होता बुडा. मग बुढ्यांना अंडर एस्टिमेट करणं कठीण आहे बरं. त्यांना आता बुढा थकलाय, आता यायचं काही राहिलं नाही, यायची कमांड नाही असं समजून ये. म्हातारं केव्हा उसळी मारेल सांगता येत नाही. सगळं युद्ध संपलं, कौरवांचा निर्वंश झाला, पांडव जिंकले, राज्य आपसूक पांडवांकडे येणार, शपथविधीची तयारी पण सुरू झाली, पांडव टाकणं वगैरे. आणि धृतराष्ट्रानं निरोप पाठवला भीमाला की या युद्धामध्ये तू खूप मोठा पराक्रम केला आहेस, तू बलदंड योद्धा आहेस वगैरे वगैरे, आय एम प्राऊड ऑफ यू. बाळा माझ्यावर नाराज आहेस का रे, मला येऊन भेट ना, मला तुला भेटण्याची इच्छा आहे. हे आपले भीमसेन लागली थोडे ताट झाले म्हणले है ना, आपला फोटो म्हणले आला पाहिजे. आणि धृतराष्ट्राला भेटायला भीम गेले. समोर धृतराष्ट्र सिंहासनावर बसलेले, भीम हे सगळे पांडव सगळे आले आणि कृष्णानं खूण केली. भीमानं दुरून सांगितलं तात आपण स्मरण केले तसे मी आपल्या दर्शनास आलो आहे. एवढे बोलले भीम. आणि भीम पुढे सरकणार पाया पडायला जाण्यासाठी, तिकडनं धृतराष्ट्र आसन सोडून उठले. कृष्ण बलदंड आहेत हो. मी मागल्या वर्षी बोललो ना, जे सुदर्शन चक्र कर्णाला दोन्ही हाताने दिवसभर प्रयत्न करून उचलता येत नव्हतं ते भगवंत करंगळीवरती धारण करत होते. भगवंतानं हळूच भीमाचा दंड धरला, त्याला कच्चकन मागे खेचलं आणि अगोदरच भीमाच्या सारखी प्रतिकृती केलेला पोलादाचा भीमाचा पुतळा भगवंताने असा लिलया पुढे सरकवला. भीम इतका बलदंड आणि पिळदार शरीर होतं. तो पुतळा आहे की भीम आहे हे धृतराष्ट्राच्या लक्षात आलं नाही. पुत्राच्या मृत्यूच्या दुःखाच्या आवेगात त्याने वरकरणी भीमाला मिठी मारण्याचं नाटक केलं आणि माझे मुलं याने मारले ही अंतरीची भावना इतकी उभारून आली. कडकडून मिठी मारली आणि प्युअर पोलाद तो पुतळा काढ 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 तुकडे करून खाली पडला. आपल्या मनातला हेतू सिद्ध झाला हे धृतराष्ट्राच्या लक्षात आलं आणि पुढल्या क्षणाला त्याने नाटक, अरे 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 हे माझ्या हातून काय झालं, पराक्रमी भीम माझ्या हातून मारला गेला. कृष्ण म्हणला धृतराष्ट्रा डोंट वरी, असं काही दुःख करू नको. तू ज्याला आता मारलंस तो भीमाचा पुतळा होता. खरा भीम आता तुला नमस्कार करायला येतो. कल्पना करा बरं, मला काय माहिती ऐन वेळी असं होईल म्हणून, मला माहितीच नाही आग लागेल म्हणून. भगवान गोपाल कृष्णाची भगवत्ता याच्यात आहे की जे भगवंताने ठरवलंय ते आणि तेच होईल, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही होणार नाही आणि जे होईल ते अगोदर माहित पडेल. म्हणून कृष्णस्तु भगवान अशी एकही गोष्ट नाही ज्याला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा 3 परिभाषेमध्ये मांडलेलं आहे. ते भगवान कृष्णाच्या चरित्रामध्ये सहज आपल्याला बघायला मिळतं. असा अनंत रूपे अनंत वेशे अनंत लीला अनंत नामानं प्रकट झालेला, कधी तो ज्ञानेश्वरांच्या रूपानं येतो, कधी तो सर्वज्ञ चक्रधरांच्या रूपानं येतो. अनेक रूपातनं तो भगवंत आपली भगवत्ता प्रकट करतो. आपण जर भगवंताचा विश्वरूप योग
विभूती महत्वाचा जर अध्याय वाचला श्रीमद भगवद्गीतेतला तर अनेक रूपात तो भगवंत प्रकट होतो. त्या भगवंताची अंशात्मक भगवत्ता आपणा सर्वांच्या वागण्यातनं बोलण्यात अंतःकरणात प्रकट व्हावी आणि सर्वज्ञ चक्रधरांना संपूर्ण विश्वामध्ये ज्या महानुभावाचा आणि महानुभूतीचा प्रचार करायचा आहे त्या महानुभूतीच्या प्रचाराचं योग्य साधन होण्याची क्षमता आणि सिद्धता शरीर वाचा आणि मनानं आम्हा सर्वांच्या मध्ये निर्माण व्हावी यासाठी आयोजित केलेली ही महाचिंतनी. याचंही 1.5 पर्व आता पूर्ण होत आहे. 18 वर्ष पूर्ण होतात ते. खरं म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या अंतःकरणाचं मथन आणि मंथन करणारा हा सोहळा अव्याहत चालावा असंच वाटलं पाहिजे. पण हा सोहळा नाही चालला तरी आमच्या अंतरीची महानुभाव संप्रदायाबद्दलची, धर्माबद्दलची, चक्रधरांबद्दलची, पंचकृष्णांच्या बद्दलची, आमच्या आदरणीय विभूतींच्या बद्दलची धारणा अंशानही कमी न होता ती अधिक दृढ व्हावी अशी सिद्धता आपल्यामध्ये यावी याच्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. माझ्यासारखा एक सामान्य जीव आपल्या सर्वांच्या मध्ये प्रतिवर्षी सध्या बाबा बोलवतात हे केवळ शरीराचं किंवा स्थानाचं मोठेपण नाही, हे मनाचंही मोठेपण, हे बुद्धीचंही मोठेपण आहे की या कदाचित तुम्ही आमच्या विरोधात बोलाल, आम्ही सामावून घेऊ तुम्हाला आणि तुमच्या विरोधाला बाजूला ठेवून आम्ही आमचं कार्य करू. हे कोण करू शकतं? ज्यांचा सिद्धांत सनातन आणि सिद्ध आहे तेच हे करू शकतं. अशा सिद्ध आणि सनातन सिद्धांताचं प्रत्यक्ष मूर्तिमंत रूप असलेले आदरणीय बाभुळगावकर बाबा, अखिल भारतीय पातळीवरती याची ध्वजा फडकत ठेवणारे पूजनीय महाराज बिडकर बाबा, फलटणकर बाबा आणि आपण सारी महानुभाव आपणा सर्वांच्या मध्ये येऊन काही चिंतन करण्याची संधी आपण मला दिलीत. याच्यातला जो तर्कदोष तो माझा आहे. याच्यात जर काही बरं किंवा स्वीकारण्यासारखं असेल ते संतांचे, महंतांचे, या व्यासपीठाचे सर्वज्ञ चक्रधरांनी दिलेल्या प्रेरणेचं आहे. ते आपण सर्वांनी स्वीकारा. गुणदोषासहित माझ्यावर प्रेम करा. आता संक्रमणाचा काल सुरू आहे. धनु संक्रमण सुरू आहे, मकर संक्रमण सुरू होणारे, मकर संक्रमण येणारे. 1 तीळ 7 भावांनी खाल्लं. तिथेही एकाने प्रश्न विचारला, महाराज तो तीळ गालावरचा होता का डब्यातला? फार लोक विचक्षण झाले. बाबा काय करायचं, येईल का आपल्या मनात? तर तो सौहार्दाचा तीळ, प्रेमाचा तीळ, परस्पर समन्वयाचा तीळ, तुमचे विचार जाणून घेण्याचं, तुमच्या विचाराचं स्वागत करण्याचं, माझे विचार मांडण्याचं हे जे समन्वय ज्याला आपण स्पेस म्हणतो ती तुम्हा सर्वांमध्ये आपणामध्ये निर्माण व्हावी. आणि जर यावर्षी मी काही बरं बोललो असेल तर पुढे कदाचित चांगलं बोलण्यासाठी परत येण्याची संधी मला मिळावी अशी पूजनीय बाबा आणि सर्व प्रार्थना करतो. न्यूनते सरते अधिकते पुरते करोनी घ्यावे हे तुमते विनवीत असो. असंच गुणदोषांचे माझ्यावर प्रेम करा. पूजनीय बाबा माझ्या पाठीशी असल्यामुळे मला काही चिंता नव्हती. बोलविता धनी वेगळाची, नाहीतरी सीडी मागं असतं, स्पीकर पुढं असतं, जनरेटर मागं असतं, लाइटिंग मोर असतं. तर हे सगळे बोलविते धनी आहेत. पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या चरणारविंदावरती मनपूर्वक वंदना करतो. आपणा सर्वांना येणारं मकर संक्रमण आनंददायी आणि शुभ होवो. आपल्या देशामध्ये देव धर्म आणि संस्कृतीचं राज्य येवो. संतांना अपेक्षित असलेलं विश्वगुरुत्व आपणा सर्वांना आणि आपल्या देशाला प्राप्त हो या शुभकामनेसहित आजच्या या माझ्या प्रवचन सेवेला मी स्वल्प विराम देतो. कारण पूर्ण विराम देण्याची संधी भविष्यात परत मला मिळेल असं गृहीत धरून आज थांबतो. हरी ओम. धन्यवाद.